राज्याच्या दृष्टीने उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होतील त्या अगोदर सर्व स्ट्रॉंग रूम्स बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग केलं जातंय, काळजी घेतली जाते। याच संदर्भात मुंबईतील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी, तो आपण पाहणारच आहोत। आपण बघतोय, थेट जाऊयात जुई यांच्याकडे। जुई, आपण पाहतोय खरं तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। उद्या निकाल जाहीर होतोय आणि आता स्ट्रॉंग रूम बाहेर देखील पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली आहे। सविस्तर माहिती द्याल? अगदीच प्रज्ञा, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी, कारण का उद्या विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत। 288 जागांवर नेमके कोणते उमेदवार नागरिकांनी निवडून दिले आहेत त्याचा निकाल उद्या लागणार आहे। मी सध्या उभी आहे माही मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम बाहेर, जिथे आपण पाहतोय सर्व ज्या मतपेट्या आहेत त्या ठेवल्या गेल्या आहेत आणि या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आला आहे, कारण का कुठलाही चुकीचा प्रकार घडू नये, कुठलीही गैरसोय होऊ नये। त्या ज्या मतपेट्या आतमध्ये ठेवल्यात त्यांच्यासाठी याची संपूर्णपणे खबरदारी घेतली गेली आहे आणि जितका पोलिसांचा कठोर बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे, तितकेच जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते देखील तैनात करण्यात आले आहेत, कारण का स्ट्रॉंग रूम बाहेर 2 ते 3 अधिकारी बसवले गेले आहेत, जेणेकरून आतमध्ये कोणी जाऊ नये आणि ज्या मतपेट्या ठेवल्या आहेत त्या मतपेट्यांची छेडछाड करू नये। या अनुषंगाने उद्या सकाळी 8 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे। पेट्या ज्या आहेत त्या उघडल्या जाणार आहेत सकाळी 8 वाजल्यापासून, त्यामुळे निश्चितच सर्वांचं लक्ष लागलं आहे उद्याच्या निकालाकडे। या संपूर्ण परिसरामध्ये वर्षा बॅरिकेडिंग देखील करण्यात आलं आहे। 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही परवानगी नसणार आहे। इथली सर्व जी दुकानं आहेत ती देखील बंद केली जातील, रस्ता संपूर्णपणे बंद केला जाईल। त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे राज्याच्या दृष्टिकोनाने, कारण का महत्त्वाचा दिवस, महत्त्वाचे निकाल उद्या हाती येणार आहेत। वर्षा, निश्चितच जुई, त्यामुळे आज ज्या घडामोडी घडतायत शिवाय उद्याच्या घडामोडी घडतात, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।